नमस्कार मित्रांनो, मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. कडकडत्या उन्हामध्ये काहीतरी थंडसं खावंसं असं इच्छा होते, तर आपण आज जो आहे खूपच स्वीट आणि थंडगार असा पदार्थ घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून स्टेप बाय स्टेप तुम्हाला जी आहे रेसिपी समजून येईल. जर का तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील आणि तुम्ही अशाच नवनवीन रेसिपीज पाहू शकणार. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओजची माहिती तुमच्यापर्यंत येईल. तर मित्रांनो, तुमचा कमीत कमी वेळ घेता मी आज ही रेसिपी बनवली आहे. तर वेळ न घालवता चला आपण रेसिपी स्टार्ट करूयात. तर खूपच परफेक्ट आणि स्वादिष्ट स्वीट थंडगार अशी ही रेसिपी कशी बनवायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आपण बनवणार शेवयांची कस्टर्डवाली खीर. तर शेवयांची खीर बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अर्ध खोबरं, बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत. वेलची पावडर घ्यायची आहे, सोबतच कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. 1 कप दूध मी काढलेलं आहे. पाव किलो दूध जे आहे गरम करायला ठेवलेलं आहे, पाव लिटर. त्यापैकी दूध मी 1 कप काढून त्याच्यामध्ये लगभग 1 मोठा चम्मच जे आहे कस्टर्ड पावडर मिक्स करून साईडला ठेवलेली आहे. एक पातेलं घ्यायचं स्टीलचं, त्यामध्ये लगभग तूप 1 चमचा मी ॲड केलेला आहे. काजू बदाम सोबतच घेतलेले आहेत खोबऱ्याचे तुकडे. आपण हे व्यवस्थित असे हलके गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे. तर मित्रांनो, काजू आणि बदाम सोबतच खोबरं आपण भाजण्यासाठी घेतलेलं आहे. फ्राय केल्यामुळे काय होतं की याचा जो कोकोनट जो आहे त्याचा फ्लेवर खूपच उत्तम होतो. खिरीमध्ये त्याचा फ्लेवर एकदम उठून येतो काजू बदाम आणि कोकोनटचा. त्यामुळे खीर जी आहे खूपच चविष्ट होते. तर ड्रायफ्रूट जे आहेत त्याच्या विना जी खीर असते ती अपूर्ण असते. तर यासाठी आपण जेवढे जास्त ड्रायफ्रूट असेल तेवढे जास्त जी आहे खीर आपली उत्तम प्रकारे बनते. जर माझ्याकडे आता अवेलेबल होते तेवढं मी याच्यामध्ये ॲड केले. तुमच्याकडे जर हवे असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात जे आहेत काजू बदाम पिस्ता मनुके हे देखील तुम्ही ॲड करून खीर बनवू शकता. तर त्याचबरोबर मी शेवया ज्या आहेत थोड्याशा परतून घेतलेल्या आहेत. ऑलरेडी त्या शेवया ज्या आहेत भाजलेल्या आहेत, पण थोडंसं हलका ब्राऊन होईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे. त्याच पातेल्यामध्ये जे आहे मी दूध घेतलेलं आहे. दूध जे आहे मी पाव लिटर घेतलेलं आहे. दूध गरम झालं की मी याच्यामध्ये जे आहे वेलची पूड ॲड केलेली आहे. चवीनुसार मी इथे साखर ॲड केलेली आहे. जर गोड जास्त खात असाल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर ह्या प्रकारे आपल्याला लगभग बॉईल येईपर्यंत आपल्याला खीर व्यवस्थित अशी बॉईल करून घ्यायची आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी न ओतता जे आहे दूध व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे. दूध बॉईल झालं की आपण लगेचच याच्यामध्ये कस्टर्ड पावडर जे मिक्स केलेलं साईडला दूध होतं 1 कप ते याच्यामध्ये ॲड करत एका चमच्याने जे आहेत व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. आणि लगभग 2 ते 3 मिनटं जे आहेत बॉईल झाल्यानंतर कस्टर्ड मिल्क जे आहे ते थिक व्हायला सुरुवात होते. तर या प्रकारे लगभग 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला थिक वाटत असेल बॅटर तर काही हरकत नाही, कारण की याच्यामध्ये आपण कस्टर्ड ॲड केल्यामुळे जे आहे खीर थिक होऊ लागते. जर तुम्हाला पातळ प्रमाण हवं असेल तर तुम्ही पाणी ॲड करून खीर बॉईल करू शकता. तर या प्रकारे आपली परफेक्टली कन्सिस्टन्सीमध्ये जी आहे शेवयांची जी आहे गरमागरम कस्टर्ड खीर जी आहे तयार झालेली आहे. तर आपण याला थोडंसं थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवूया. फ्रीजमध्ये आपण ठेवल्यानंतर जे आहे आपण जेवणाबरोबर किंवा नाश्त्याबरोबर जे आहे नंतर आपण थंडगार अशी जी आहे खीर शेवयांची खाऊ शकतो. तर या प्रकारे व्हिडिओ समाप्त झालेला